ससा आणि कासवाची गोष्ट. एका जंगलात ससा आणि कासव राहत असे. ससा नेहमी कासवाबरोबर आपल्या मोठेपणा सांगत असे. एकदा ससा असंच फुसलकी मारत कासवाला म्हणाला की तू खूप चपळ आहे. माझ्या चपळाईपुढे तू फार क्षुद्र आहेस. तू माझ्याबरोबर चालण्याची शर्यत आणि पळण्याची बऱ्याबरीच करू शकत नाही. कासव म्हणाले, ससे भाऊ, तुझ्या या चपळाईत इतका गर्व असेल तर चल, एकदा आपण धावण्याची शर्यत लावू. आपण दोघे एकाच वेळी निघू आणि त्या डोंगरापलीकडच्या झाडीपाशी जाऊ. जर तू माझ्या अगदी तिथे पोहोचला तर मी तुला बक्षीस देईन आणि जर मी आधी पोहोचले तर तू मला बक्षीस देशील. बोल, आहे का कबूल? सच्याने कासवाची अट मान्य केली आणि मग शर्यतीच्या दिवस ठरला. त्या दिवशी दोघे एकाच वेळी तिथून निघाले. थोड्या आधी ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र संथ गतीने न थांबता चालत राहिले. सशाने विचार केला, कासव अजून बरंच मागे आहे. आपणही धावून दमलो आहोत. थोडा वेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी. पुन्हा ताजेतवाने होऊन कासवाच्या पुढे धावत सुटावे. मग कासव ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याआधी आपण तिथे पोहोचू. जरी कासव थोडे पुढे निघून गेले तरी मला मागे टाकण्यास वेळ लागणार नाही. 4 उड्या मारतात त्याला मागे टाकू असा विचार करत ससा जवळच्या झाडीखाली सावलीत निवांत झोप केल्या. थोड्या वेळात त्याला गाढ झोप लागली. तो खोरून लागला. कासव मात्र कोठेही न थांबता आपला मंद गतीने चालत राहिले. ते सशाच्या निघून गेलेले होते. एवढ्या वेळात कासव ठरलेल्या ठिकाणी पोहोचले तरी ससा आपल्या झाडाच्या सावलीत झोपलेला होता. सशाने जेव्हा जाग आली तेव्हा फार उशीर झाला. कासवाची शर्यत जिंकलेली होती. कासवाने शर्यत जिंकलेली सशाला पाहून खूप वाईट वाटले. तात्पर्य, कोणत्याही कामात सत्य असेल तर यश हमखास मिळेल. कोणत्याही कामात सत्य असेल तर यश हमखास मिळेल. YC मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसाठी सबस्क्राईब आणि लाईक करा. सबस्क्राईब लाईक. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्या व्हिडिओ बघा. जय महाराष्ट्र.